की 2 दिवसामध्ये तुम्ही आमची जागा खाली करा, म्हणून तटणे मालकाने त्याला सक्त ताकीद दिलेली आहे की त्याला स्वतःनी जागा नाही हा, हे भूमिहीन आहात. तर ते सावकाराने जमिनीमा राहतात आणि एक सावकाराने आखेल का तुम्ही आमने जमिनीमा राहा आणि तट घर बांधा, त्यांना सावकार आख की तुम्ही आता आठून निघी जा. त्यानेमुळे आता ते लोकाला कासना थाराच नाही हा. तर आज मग जाता फळसपला आपल्या आदिवासी लोकांनी वेता तर तुम्हाला माहितीच हवी. आज अट तर उद्या तट, तर उद्या परवाला तट, म्हणजे एक ठिकाणी आपला आदिवासी लोक थांबलेलं नाही आहात. किसा हा त्याला स्वतःनी जागा नसल्या कारणाने, स्वतःना व्यवसाय नसल्या कारणाने आमने आदिवासी लोकाला, आपल्या आदिवासी लोकाला भटकंतीही करूलाच लागत. त्यानेमुळे आपण त्याला एक ठिकाणी किसा राहता येईल, एक ठिकाणी त्याला व्यवसाय किसा देता येतील, ते व्यवसाय करीहीन, त्याला त्यातून 4 पैसा मिळवीहीन, त्याने पोरांना शिक्षण किसा करता येईल, यानेसाठी आपण आज प्रयत्न करू. तर सर्व विकासदीप संस्थेमार्फत आम्ही त्याला व्यवसाय किसा मिळतील वेगवेगळा, मग तो कडधान्य असू दे, बकरीपालन असू दे, कुक्कुटपालन असू दे, मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असू दे, अगरबत्ती, मेणबत्ती, हॉटेल चालवण्यासाठी, त्याच्यानंतर मग आपण अजून काही बोट असू दे मच्छीमारीसाठी, असा सगळा आपण त्याला प्रयत्न करू. हे जे लोक आहात फळसपना आदिवासी लोक आहात, त्याला जमीन नाही हा स्वतःनी, ते सावकारने जागेमार आहात आणि सावकारने आखलेला हा की 2 दिवसामध्ये तुम्ही आमची जागा खाली करा, म्हणून तटणे मालकाने त्याला सक्त ताकीद दिलेली आहे. तर आपण काय करणार आहात की ये लोकांना तटून आता उठवीन, ती वाडी पूर्ण स्थलांतर कशी करता येईल यासाठी आपण संस्था प्रयत्न करणार आहोत. स्थलांतर म्हणजे काय, आता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्याला स्थलांतर करूला, पण त्यानेसाठी आता आपल्याला एक जागा हेरला लागेल, जी कोणी शासनाने गुरचरण असेल किंवा शासनाने पडीक जमीन असेल किंवा गायरान जमीन असेल, इशी एखादी जागा हेरला लागेल आणि त्यानेसाठी आपल्याला प्रयत्न करूला लागतील आणि मोहरला काय पर्याय काढता येईल ते आपण करणार आहोत. तर यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हेरला अजिबात विसरसाल नको आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन आवाज तर चॅनल सबस्क्राईब करा. मग आता पोहोचना आमचे ते ठिकाणी आणि फळसपना जे लोक आहात ते सगळा अर्धे रस्त्यालाच आम्हाला मिळणार आहात आणि म्हणून मग आता अटच थांबता. त्यानं आता सगळा जेवण वगैरे व्यवस्थित चालू हे ना हा आणि आमना लोक या आदिवासी इसाच कने पण कट मिळेल ते जागेवर राणा बेनामा जेवण बिशी खात. तर या आमनी परंपराच हा, आमनी संस्कृतीच हा, निसर्गपूजक आम्ही आहाव. निसर्गाने सेवा करणं, जेल जंगल आणि जमीन यांनी रक्षा करणं हे आमने आदिवासी लोकांना कर्तव्यच आहे. परंतु आज आमनेच आदिवासी लोकांपा घर बांधण्या इतकी सुद्धा जागा नाही आहे आणि ही खूप मोठी चिंतेनी बाब आहे. शासनाने यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. माना नावा नरेश जाधव आणि आज माना फळसपला फळसपोटून हे काही आपला आदिवासी लोक आहात आणि आदिवासी लोक यासाठी आम्ही आणाव की आमनी संस्था हा सर्व विकास दीप आणि संस्थेमार्फत आम्ही म्हसळा तालुक्यामा आदिवासी लोकांबरोबर काम करू आणि आदिवासी लोकांनी विकासानाच, सर्वांगीण विकासानाच आपली संस्था काम करह आणि संस्थेमार्फत आमना एक डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा काही त्याला शासनाने योजना म्हणा, काही बचत गटामार्फत त्याने आपण ते बचत गटामा काही संस्थेना व्यवसाय राबवण्याचा प्रयत्न करू. मग तेव्हा भात शेती लागवड असेल, कडधान्य लागवड असेल, किराणा दुकान, बकरी पालन, कुक्कुटपालन, मंडप डेकोरेशन, मच्छीमारी बोट, असा काही भरपूर प्रकारनं आपण 73 प्रकारनं आपण व्यवसाय राबवण्याचा प्रयत्न करू आदिवासी लोकांना. तर विषय असा हा का जेव्हा आम्ही 2017 पासून म्हसळा तालुक्यामा काम चालू करा, स्वातीताई मानगावरून यायच्या, स्वातीताई त्यानंतर अक्षयनंतर महेश सर, मनीषाताई, मंगेश दादा असा सगळा येत आणि आपल्या आदिवासी लोकांना म्हसळा तालुक्यामा किसा आपण बदल घडवण्याचा प्रयत्न करून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करून असा सगळा प्रयत्न चालू होतात. तिसा जे फळसपना कातुडे आहात, फळसपना लोक आहात आणि फळसपणे लोकांना आपण भेट दिल्यानंतर समजना की त्याला स्वतःनी जागा नाही हा, हे भूमिहीन आहात
आणि भूमीहीन असल्या कारणाने त्याला अजिबात कट घरा बांधूला सुद्धा जागा नाही होती. तर ते सावकाराने जमिनीमा राहतात आणि एक सावकाराने आखेल का तुम्ही आमने जमिनीमा राहा आणि तट घर बांधा, म्हणून ह्याने बाहासला घर ओपेल. ह्याना नाव हा विश्राम तुकाराम पवार आणि त्याने बाहासला जागा ओपेल घर बांधूला, तट त्याने एक घर बांधेल. आता एक घराना एक कुटुंबाना एवढी लोकसंख्या हिलेल्या त्या तिकडं तायेशी पण आहात पिसलेले आहात आणि एवढी लोकसंख्या हिल्या कारणाने आता त्याला आपण काही शासनाने काही योजना वाप्यात घरकुल आण्या म्हणा आणि ते बांधूला आता त्या जागा न्या. त्याना सावकार आख की तुम्ही आता आठून निघी जा. त्यानेमुळे आता ते लोकाला कासना थाराच नाही हा. म्हणून आम्ही संस्थेवाळा म्हणून आपली जबाबदारी समाजसेवा म्हणून आपण काय करू की ह्याला किशी जागा मिळेल म्हणून आपण मसला तालुक्यामा वेगवेगळे ठिकाणी कट गुरचरण जागा आहात का, कट शासनाने पडीक जमीन आहा का, कट सरकारी गोवंड आहा का, कट गायरान जमीन आहा का, इसा हेरीन आपण प्रयत्न करू. आणि त्याच पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ह्याला जमिनी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ना किसा पुनर्वसन बशील फळसं परून आमचे ते ठिकाणी यानेसाठी आपली संस्था प्रयत्न करणार आहा. तर आतापर्यंत आपण त्याला जातीना दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, घरकुला यासाठी मदत करी. आता त्याला जमीन मिळेल ती जमीन त्याने नावावर किशी येईल. त्याने नंतर त्याला अट शासनाकडून आम्ही घरा किसा मंजूर करी ओपून त्याने नंतर आपण बचत गटामार्फत संस्थेमार्फत त्याला किसा व्यवसाय ओपून यानेसाठी ही सर्व विकास दीप संस्था हे आदिवासी लोकांनी बरोबर काम करीन तत्पर राहणार आहा आणि शेवटपर्यंत हे आदिवासी लोकांनी पाठीशी ही सर्व विकास दीप संस्था काम करत राहणार आहा. तर आता आपण लावूया प्रत्यक्ष याहण्याच मुलाखती की त्याने तोंडून आपण ऐकूया त्याने काय परिस्थिती होती आणि संस्था कशा प्रकारे त्याला मदत कर हे आपण त्यानेच तोंडाकून जाणूया. आम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड नाही आता ते संस्थेमार्फत आम्हाला त्यांनी मिळवून देणार. आम्हाला घरासुद्धा संस्थेने सरकारकडून दिलेला आहे. संस्था आम्हा आदिवासी लोकांसाठी बहुत चांगलं कामं कर आणि आम्ही नेहमी संस्थेपाठी राहू. आपण ऐका हवा जहाना काय मनोगत होता आणि संस्था कशा पद्धतीने ह्याला मदत कर. तर आता आपण जाऊया. आपण जागा हेरी जी जागा पण तटे चला जरा दाखवूया. मित्रांनो, खरोखर आदिवासी लोकांनी जी काही व्यथा आहा ती तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू ये व्हिडिओने माध्यमातून. असा नाही की काहीतरी ह्यानं आम्हाला श्रेय भेटला पाहिजे ये उद्देशाने आम्ही यो व्हिडिओ नाही बनवू. खरोखर आदिवासी लोकांना किसा हाल आहेत आणि आदिवासी लोकांना कने परिस्थितीला सामना करूला लाग हीच आम्ही हे व्हिडिओने माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवी देण्याचा प्रयत्न करू. तर साधारणतः ही उडी जागा इकडं हा रस्ता पण हा नाही कोडी एकर जागा ही 19-20 गुंठा हा. 19 ते 20 गुंठा. ही जागा तुम्हाला कोणी दिली? गाववाल्यांनी दिली. आमशेत गाववाल्यांनी. ही जागा त्याला आमशेत गाववाल्यांनी ओपी ही साधारणतः ये लोकापाटी जाईन मग ते गाववाल्याला भेटणार सुद्धा तटने 1-2 लोकापा चर्चा करी. आणि खरोखर हे जे लोक आहात ते मोठे मनान आहात आणि इसाच आपल्या आदिवासी लोकांसाठी जर याने सुद्धा प्रयत्न करा तर आपला आदिवासी लोक एक ना एक दिवस नक्कीच मोहरं जाणार आहात. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा इसाच आपल्या आदिवासी लोक जर तुमने भागामा हवात तर त्याला मोहरं आणण्याना वर आणण्याना तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून आपली येणारी मोहरली पिढी हा ती शिक्षित राहील. आता मोहरं किसा आम्ही हे लोकांना शासनाने योजना मिळवी ओपू अट घरा बांधण्याचा प्रयत्न करू किसा ह्याना आपण जातीने दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड हे बारकले लोकांना बारकल्यांच्या सोहरा त्यांना शाळामा नोंदणी करू हे आपण मोहरं प्रयत्न करणार आहोत. आणि ह्याला वेगवेगळ्या आपण योजना आपल्या संस्थेमार्फत राबवणार आहोत. मग त्या काही योजना असू दे, बकरी पालन असू दे, कुक्कुटपालन असू दे, मंडप डेकोरेशन असू दे, कडधान्य लागवड, भात शेती लागवड, मच्छीमारीसाठी बोट असू दे, वेगवेगळे प्रकारना आपण व्यवसाय हे लोकांनी आम्हा आपण राबवणार आहोत जेणेकरून ह्याला एक कट तरी चांगला व्यवसाय करीन त्यातून पैसा कमवून आपले पोरांना शिक्षण करता आला पाहिजे, आपला आदिवासी लोक वर आला पाहिजे. म्हणूनच आपण सर्व विकासदीप संस्थेमार्फत हे प्रयत्न करणार आहोत. तर चला उद्या सगळ्या तुम्ही 4 जण मसला ऑफिसला यावला आणि आपण डायरेक्ट BDO साहेबाला जाय भेटणार आहोत. आपण हे जागेसाठी रोजगार हमीने अंतर्गत अटना आपण काम चालू करणार आहोत. त्यासाठी उद्याला ये कातडीतून 4 लोक
मा मसल्याला वाहरणार आहा आणि त्याने आम्ही बी डी ओ ऑफिसला जाणार आहोत पंचायत समितीला आणि बी डी ओ साहेबापास सरळ परस्पर जाईन आम्ही चर्चा करून की मोहरं काय केला पाहिजे. कारण किस्सा हा ग्राउंड लेवलवरून आपण ग्रामपंचायतीला जाऊ त्यानंतर आपण पंचायत समितीला जाऊ आणि शासनाने बरोबर मिळूनच आपल्याला कामं करूलान तर मोहरे याला रोजगार हमीतून ही काम किसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि याने मोहरला व्हिडिओसुद्धा तुम्ही हेरला अजिबात विसरसाल नको. चला मित्रांनो मिळूया आपण मोहरले व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. उद्या भेटू. हाय हाय